नमस्कार मित्रांनो, लोकक्रांती सेना जिल्हाध्यक्ष राहुल बांगर मी आपल्यासमोर मागील काही महिन्यापूर्वी गेवराई पंचायत समिती अंतर्गत जे शिक्षण अधिकारी आहेत काळम साहेब यांना वारंवार निवेदन देऊन शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्याचा प्रयत्न करत होतो। बदल म्हणजे काय, जे अगोदरच आहेत अपेक्षित फक्त काम होणे हे महत्त्वाचं होतं। मात्र या शिक्षण व्यवस्थेचे 3-13 आणि 9-12 वाजलेले आहेत। आपल्याला सांगतो, दिनांक 12/2/2026 रोजी मी आपल्या कार्यालयामध्ये काही निवेदनं दिले होते। त्या निवेदनामध्ये सांगितलं होतं की साहेब, जे शिक्षक आहेत ते शिक्षक आपल्या सेवागावी राहत नसून त्यांना घर भाडे भत्ता दिला जातोय, तर तो त्वरित रोखण्यात यावा। त्यांचे घर भाडे भत्ता जो आहे तो त्यांच्याकडून वसूल केला जावा। शासनाची फसवणूक करतात ते सेवागावी राहत नसल्या कारणाने। तसेच ग्रामपंचायतीमधले जे इतर अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी राहत नाहीत। याही बाबतीत आपल्याला निवेदन दिलेलं आहे। आणि जे आपल्या पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील जे कर्मचारी राहतात त्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी केली जावा, जेणेकरून शासनाच्या नियमाला धरून ते चालतील आणि शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही। काळम साहेब, मी आपल्याला वारंवार विनंती केली, पत्राद्वारे तसे सूचित करण्यात केलं की बाबा, प्रशासनाकडून दिरंगाई होऊ नये आणि शिक्षण व्यवस्थेची वाट लागू नये। मान्य जिल्हा परिषद बीड यांना देखील, सीओ साहेबांना देखील या प्रकरणाचे निवेदन दिले। बीडला लागलेली काळीमा म्हणजे सीओ, ज्या सीओमुळं शिक्षण व्यवस्थेची सगळी वाट लागलेली आहे, त्या सीओचं कुठल्याही जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष नाही। शाळेला शिक्षक गैरहजर असतात। मागील काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद अंतर्गत शिकविणारे शिक्षक शाळेमध्ये दारू पिऊन येतात, शाळेमध्ये गैरहजर असतात। काही शिक्षक 3-3 वर्ष 2-2 वर्ष शाळेतच नसतात। त्यांच्या सरकारी जागेवर खाजगी मुली ह्या शाळा सांभाळण्यासाठी ठेवतात। असे काही पुरावे देखील काळम पाटील यांना दिलेले आहेत। गट शिक्षण अधिकारी काळम पाटील यांचे गेवराई तालुक्यातील शाळा शिकवणाऱ्या, जिल्हा परिषद शाळा शिकवणाऱ्या शिक्षकांवर कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही। ते अशा लोकांना आपला पाठिंबा देतात आणि त्या ठिकाणी जे केंद्र प्रमुख आहेत यांचे देखील लागेबांधे असल्या कारणाने त्यांचे हप्ते बांधलेले आहेत। काही पत्रकार बांधव त्यांना भरपूर प्रमाणात मदत करतात आणि त्यांचे काळे धंदे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात। आता यामध्ये डायरेक्ट आरोप करण्याचं कारण असं आहे की आपणच पहा की या निवेदनामध्ये तारीख काय आहे। मी आपल्याला तारीख दाखवतो, हे बघा। यामध्ये आपल्याला दिसून येईल की 4/2/2026 याच्यामध्ये विषय अशा पद्धतीने दाखवलेले आहे। मग ह्या सर्व गोष्टी आपल्या समोर सादर करून देखील आपण त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। आपल्याला सीओ साहेबांना दिलेले निवेदनाबाबतची प्रत सुद्धा दाखवतो, बघा। या ठिकाणी आपण पाहू शकता, 12/2/2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, सीओ, जिल्हा परिषद कार्यालय बीड, गेवराई तालुक्यातील, तसेच पूर्ण इकडे बघा, त्यांना बीड जिल्ह्याची सुद्धा जे शिक्षण पद्धती आहे अधिकाऱ्यांची, ते बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाईन हजेरी घेण्याबाबत केलेली आहे। तुम्हाला त्यांचा सही शिक्का त्या आवक जावक विभागाचा दाखवतो, पहा। आपण ह्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात
आणि मला असं वाटतंय की आपली जी हप्तेखोरी आहे किंवा काही भांडवलशाही आहे किंवा हे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक लोक जिल्हा परिषदचे आपल्यासोबत काही आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याची या ठिकाणी मला शंका येत आहे. कारण आमच्यासारखे ज्यावेळेस संघटना समोर येतात, चळवळीतले लोक समोर येतात, त्यांना मात्र या ठिकाणी आश्वासनं दिली जातात, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आणि ज्यावेळेस आम्ही आंदोलनाची आक्रमक भूमिका प्रशासनासमोर मांडतो, त्यावेळेस आम्हाला हे आंदोलन वापस घ्या, थोड्या वेळ थांबवा असं आम्हाला सांगितलं जातं. आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू. तर काळम पाटील साहेब, मी आपल्याला प्रश्न विचारतो समाज माध्यमाच्या माध्यमातून की पाटील साहेब, आपण मागील जो रामनगर तंडा आहे या ठिकाणी जे 2-3 शिक्षक होते, त्या शिक्षकावर आपण कुठल्या प्रकारची कारवाई केली आणि ती आतापर्यंत का प्रलंबित आहे? आपण स्पॉट पंचनामा केल्याच्या नंतर मुख्याध्यापक हा घरी दप्तर घेऊन जातो, पूर्ण शाळेमध्ये कुठली हजेरी पुस्तक राहत नाही, कुठली टाचणवही राहत नाही आणि फक्त 3 शिक्षक त्या ठिकाणी असताना देखील एकही शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही. आपण पंचनामा केल्याप्रमाणे त्या ठिकाणी सरकारी शिक्षक कुठल्याही प्रकारचा आढळून आलेला नाही. त्या ठिकाणी शिकवणीसाठी एक खाजगी शिक्षक त्या ठिकाणी आपण पकडला, त्या संदर्भात आपण समोर येऊन खुलासा द्यावा पाहिजे होता, तो आपण दिलेला नाही. आणि आपली जी भूमिका आहे अगदी संशयास्पद आहे. आपण सांगतात की मी शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे बक्षिसं मिळवले, माझा मान सन्मान केला, अधिकारी म्हणून माझा गुण गौरव केला. तर ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो साहेब, आपले गुण गौरव हे घरीच ठेवा, आपल्या देवळीत ठेवा, पण समाजामध्ये होणारी ही शिक्षण व्यवस्था अगदी भोंगळ होत चाललेली आहे. त्या शिक्षकाला निलंबित न करता, त्यांच्या पगारी जप्त न करता आजपर्यंत शासनाची जी त्यांनी फसवणूक केली या संदर्भात आपण कुठलीही ठोस कारवाई केली नाही किंवा तसे ठोस अहवाल आपण सीओ साहेबाला दिलेले नाहीत. आपण पाहिलं तर ग्रामीण भागातल्या तंड्यावरच्या गाव वस्तीवरच्या शाळेमध्ये शिक्षक राहत नाहीत हजर, हा आपला बोंब मारण्या इतका विषय वाढलेला आहे. काळम पाटील साहेब, आपण मात्र गंगेच्या कडेला राहून गंगेची शुद्ध हवा घेतात का, हा मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतोय. आपण गावगाड्याच्या राजकारणाच्या लगग्न किंवा संलग्न असल्याचा संशय या ठिकाणी निर्माण होतोय. मग आपण त्या केंद्र प्रमुखावर का कारवाई केली नाही? जो कोणी तो जायभाई नावाचा होता, काय XYZ ते तुमचे केंद्र प्रमुख होते, त्यांना बोलवून घेतलं तुम्ही आणि मग त्यांना सांगितल्याच्या नंतर कुठलीच कारवाई झालेली नाही. मग ह्या 2 शिक्षकावर आणि केंद्र प्रमुखावर आपण का कारवाई केली नाही? आणि आज किती दिवस झाले आपण कारवाई नाही केली? आपण या लोकांकडून हप्ते बांधी करतात का? जिल्हा परिषदची शिक्षक आपल्याला हप्ता बांधून देतात का? म्हणून आपण कारवाई करत नाहीत. हा मोठा संशयाचा विषय आहे साहेब. प्रत्येकच वेळेस आंदोलन करणं, आक्रमक भूमिका घेणं हा जर लोकशाहीचा प्रत्येकच अजेंडा असेल आणि अधिकारी लोक जर आमच्यासारख्या लोकांचा ऐकणार नसतील, प्रशासकीय व्यवस्था मग ही लोकशाहीला धरून आहे का नाही, हाच मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेला हा भोंगळ मोकाट, याच्यावर कुणाचाच वरद हस्त आहे का? आणि याच्यावर जो वरद हस्त आहे तो हप्तेखोरी लोकांचा आहे का तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा आहे? आपण सांगतात की मला वेगवेगळे भूषण मिळाले, पण साहेब आज गेवराई तालुक्याचं दुर्दैव आहे की आपल्यासारखे फक्त बिकाऊ आणि विकाऊ आणि विकत घेतलेले पारितोषिक जगासमोर दाखवू नका. तर आपल्या कार्यातून असे शिक्षण व्यवस्थित कार्य करून दाखवा की जेणेकरून ते खरोखर जनतेचे हिताचे असतील. साहेब, वारंवार आपल्याला निवेदन देऊन आमच्या मागण्या मान्य करण्यापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. आपण आम्हाला फक्त खोटे आश्वासने दिले की शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्याल,
शिक्षक हा शाळेवर उपस्थित असतो का नाही, हजर असतो का नाही, का फुकट आपण त्यांच्या पगारी काढतो, याकडे मात्र आपल्याकडं संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. साहेब, आपल्या ऑफिसमध्ये बोलून आपण शिक्षकांना आमच्या समोर जे दाखवता की मी आपला वरिष्ठ आहे, आणि मग वरिष्ठाचं जर शिक्षकावर जर कुठलंही नियंत्रण नसेल, तर मात्र काळम पाटील साहेब, आपण या कुठल्या तरी तिरीमिरीमध्ये किंवा तोडजोडमध्ये व 100% आहात. मला त्या कारवाया दाखवा की आपण काय काय कारवाया केल्या. जे प्रकरण आम्ही आपल्यापर्यंत दिले त्याच्यावर आपण स्वतः पंचनामा केला, त्या तंड्यावर जाऊन पाहिलं, त्या तंड्यावरच्या विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक मात्र गैरहजर. 3-3 वर्षे शिक्षक शाळेवर येत नाहीत, आणि आपले शिक्षकांना जर आमच्यासारख्यानी कुणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर आपले शिक्षक काही सुपारी भात पत्रकारांना फोन करून सांगतात की साहेब काहीतरी तडजोड करा. मग मला सांगा साहेब, आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या ऑफिसमध्ये असे किती शिक्षक आहेत जे लोकांना त्रास देतात, विद्यार्थ्यांचं भाड खातात आणि त्यांच्या आयुष्यासोबत खेळतात. तर मला काळम पाटील साहेब आपल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे की आपण अशा शिक्षकावर कधी कारवाई करणार, आणि प्रशासनाला आपण असं कुठवर फसवीत राहणार. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेची अशी 12 वाजलेली दिसते की जेणेकरून ह्या व्यवस्थेवर कुणी बोलायला तयार नाहीत. आपले हप्तेखोरी करणारे लोक आणि आपण त्यांना सहमत आणि सहकार्य करणाऱ्या लोकांना पाळून ठेवलेलं आहे. म्हणून अशी शिक्षण व्यवस्थेमध्ये वाढलेली ही मुजोरी कधी कमी होईल का, हाच मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. साहेब, येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरच विरोधात आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, उपोषण करण्याची वेळ येऊ नये, हे मात्र आता मात्र डोक्यावरून पाणी गेल्यासारखं आहे. वारंवार विनंत्या करून देखील आपण कुठल्याही शिक्षकावर कारवाई केलेली नाही, आणि आमच्या गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर आपलं कुठलंही नियंत्रण नाही. या पावसाळी काळामध्ये कितीतरी शाळा पावसाळ्यात पाऊस पाण्याने गळताना घाणेरड्या ठिकाणी दिसून येत आहेत, आणि याकडं मात्र आपलं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दारुडे शिक्षक पहिले बंद करणे, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, आणि जे शिक्षक शाळेवर उपस्थित नाहीत, जे शिक्षक गावात राहत नाहीत, अशा शिक्षकांचे घर भाडेपट्टी बंद करण्यात यावी व त्यांची वसुली करण्यात यावी. यांनी आपल्या कार्यात कसूर, प्रशासनाची फसवणूक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचं नुकसान केल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्या विरोधात आम्हाला येणाऱ्या काळात उपस्थित राहून निदर्शनं करावं लागतील, आंदोलनं करावं लागतील. क्रांती जर घडवायची असेल तर आपल्यासारख्या अधिकाऱ्याच्या विरोधात जाणं ही काळाची गरज आहे, असं समजून येणाऱ्या काळात हा लोकक्रांती सेना आपल्या विरोधात लढा लढल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आपण गेवराई तालुक्याची इज्जत राखा. शिक्षण व्यवस्थेची फक्त 1-2 मोजके उदाहरण आम्हाला देऊ नका. आम्हाला फक्त आणि फक्त शिक्षण व्यवस्थेत सर्व ठिकाणी समान शिक्षण व्यवस्था ही झालेली दिसली पाहिजे. जर आमचा विद्यार्थी शाळेत हजर राहतो आणि शिक्षक मात्र गैरहजर राहतो तर ही दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या तालुक्यातील जे शाळा शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, आर्थिक नुकसान होऊ नये, पिळवणूक होऊ नये, आणि त्यांच्या भविष्यासोबत आपण कुठल्याही पद्धतीने खेळू नका, हीच या ठिकाणी नम्र विनंती आहे. साहेब, येणाऱ्या काळामध्ये आपल्या विरोधात आंदोलन केलं जाईल आणि समाजासमोर आपला भांडाफोड केला जाईल. कारण आपण आतापर्यंत आम्ही दिलेल्या निवेदनावर कुठलीही कारवाई का केली नाही हा प्रश्न आमचा आहे. आणि आता शाळा चालू होऊन किती दिवस झाले, किती महिने झाले, तरी देखील आपल्या प्रशासकीय व्यवस्थेने शिक्षण क्षेत्रात काय पावलं उचलले या संदर्भात खुलासा द्यावा आणि समाजासमोर आपण व्यक्त व्हावं आणि आम्हाला तसं लेखी उत्तर द्यावं. आमच्या निवेदनाची उत्तरं द्या की आपण बायोमेट्रिक पद्धतीने जी हजेरी घेणार होतात त्या संदर्भात काय झालं, आणि जे शिक्षक आपल्या शाळेच्या गावात किंवा सेवा गावी उपस्थित नाहीत अशा शिक्षक
शिक्षकाकडून घर भाडेपट्टी का वापस घेऊ नये आणि त्यांची दिलेली घर भाडेपट्टी ही देखील शासनाला जमा करावी आणि आता जे त्या ठिकाणी सेवागावी राहत नाहीत अशा शिक्षकावर कठोर कारवाई करत त्यांचे घर भाडे बंद करण्यात यावेत जोपर्यंत ते सेवागावी राहत नाहीत तोपर्यंत. साहेब, आपण अशी समाजाला जाणीव करून द्या की आपण शिक्षण क्षेत्रात जागृत आहात आणि आपण अधिकारी म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई कराल. साहेब, येणाऱ्या काळामध्ये फक्त आपण आमच्या तालुक्याची आणबाण शान आहात हे दाखवून द्या, नाही तर आपल्याला सुद्धा बाकीच्या अधिकाऱ्याप्रमाणे लोकांचे हप्ते बांधी करणारे अधिकारी म्हणून पाहिलं जाईल आणि आपण मात्र शंडप्रमाणे या शिक्षण व्यवस्थेचं 3-13 आणि 9-12 वाजल्याप्रमाणे काम पाहत आहात हे मात्र दिसून येत आहे. पण हे दिसू नये म्हणून आपल्या कामाची पावती आपल्या कार्यातून दाखवून द्या आणि अशा मुजोर शिक्षकावर कठोर कारवाई करा जे या तालुक्यामध्ये आपली मुजोरी दाखवत आहेत आणि त्यांच्यावर आपण काय कारवाई कराल हे आम्ही पाहू. आपल्याला अल्टिमेटम आहे साहेब, आपण जर या शिक्षण व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या विरोधात कठोर भूमिका जर घेतली नाही तर आपल्या विरोधात नक्की एका मोठ्या आंदोलनाचा इशारा या ठिकाणी मी देतो आणि प्रशासनाला जागा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो की आता तरी प्रशासनाने जागं व्हावं, शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षक अधिकाऱ्याने जागं व्हावं, शिक्षकांनी जागं व्हायला पाहिजे. आणि मी या ठिकाणी सांगतो, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी सुरक्षा पाहणं गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस असताना शाळेमध्ये विचोकाटा, शाळेची पत्रे गळताना, शाळेच्या इमारती ढासळलेल्या अशा विविध अडचणीला तोंड देत हे माझ्या गाव खेड्यातील लोक शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात, पण अशाही ठिकाणी हे मुजोर शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि समाजासमोर असा बावारा करतात काही अधिकारी आणि शिक्षक आम्ही खूप चांगले आहोत. एक शिक्षक चांगला असल्याने किंवा एक शाळा चांगली असल्याने समाजात फरक पडत नाही, तर सर्व शाळा, सर्व लोक, सर्व विद्यार्थी, सर्व गावातील शिक्षण व्यवस्था ही सुधारली पाहिजे आणि त्याच गतीने चालली पाहिजे. अन्यथा शिक्षण व्यवस्थेचा फक्त एकच महामेरू समोर येईल जगाच्या आणि बाकी समाज आणि बाकी विद्यार्थी आणि विद्यार्थी समाज हे महागर राहतील आणि याला सर्वस्व जबाबदार ही शिक्षण व्यवस्था असेल आणि याचं पाप आपल्याच माथी लागेल आणि ते पाप आपण शिक्षण क्षेत्रात अशा पुण्याच्या ठिकाणी काम करीत असताना आपण पापाची भागीदारी होताना दिसून येत आहे. म्हणून आमच्या गरिबाच्या लेकरांचं शिक्षण आणि आयुष्याचं वाटोळं करू नका एवढंच या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.